लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आले। हो, आज सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते आज आलेले आहेत। अखेर जुलै हप्ता आल्यानंतर लगेच ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये दिले जात आहे, कारण आता ऑगस्ट महिन्याचा जो काही निधी आहे तो मंजूर झाला आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये देखील आज लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत। तुम्हाला पैसे आले का चेक करा, मोबाईलचे SMS चेक करा। जरी पैसे अजूनपर्यंत आले नसतील तुमच्या खात्यामध्ये तर आज तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येतील ते तुम्हाला सांगतो मी, कारण भरपूर जिल्ह्यात पैसे पडलेले आहेत। तुमच्या जिल्ह्यात जरी आले नसतील तर सांगतो मी तुम्हाला, जवळपास बघा 20 जिल्ह्यात पैसे आलेले आहेत। आज 20 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचे जे काही 1500 रुपये ते 20 जिल्ह्यात आलेले आहेत। तर 1500 रुपये आलेले आहेत। अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। तसेच महत्त्वाचं म्हणजे 1 लाख रुपये कर्ज पण सुरू झालं ते पण सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती जाणून घ्या। चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। हे बघा, तुम्हाला सर्वांना जुलैचे 1500 रुपये आले, बरोबर। जुलैचे 1500 रुपये आल्यानंतर आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे दिले जात आहे। ऑगस्ट महिन्याचा पण हप्ता सुरू झालेला आहे। अखेर 20 जिल्ह्यात आज पैसे पडले। तर कोणकोणते ते जिल्हे आहेत सर्व जिल्हे सांगतो तुम्हाला। तुमच्या जिल्ह्यात जरी पैसे आले नसतील तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आज तुम्हाला मी सांगतो तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे जमा होतील ते पण सांगतो। काही टेन्शन घेऊ नका बहिणींनो, तुम्हाला पण पैसे मिळतील। तर सांगतो मी तुम्हाला आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। तर मागच्या वेळी एक अपडेट आली होती की 1 लाख रुपये, हे बघा 1 लाख रुपये कर्ज लाडक्या बहिणींना मिळेल अशी अपडेट घोषणा झाली होती। काय झालं त्या कर्ज संदर्भात माहिती नीटपणे समजून घ्या। हे बघा, हे कर्ज तुम्हाला लहान छोटे मोठे उद्योगसाठी हे कर्ज दिलं जाणार आहे अशी घोषणा मागच्या वेळी झालेली आहे। हे बघा, तर मुंबई बँकांकडून हा निर्णय झाला होता। मुंबई बँकांकडून निर्णय असा झाला होता की आम्ही मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील लाडक्या बहिणींना आम्ही हे कर्ज देऊ असं घोषणा झाली होती मागच्या वेळी। मग काय झालं त्या घोषणा संदर्भात, कारण तुम्ही सर्वजण कर्ज संदर्भात पण विचारत आहे, तर ते 1 लाख रुपये कर्जबद्दल पण समजून घेऊया। ते कर्ज देखील तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत। तर कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ती नीटपणे समजून घ्या। ही कागदपत्रे तुम्ही बँकेत दिली तर तुम्हाला 1 लाख रुपये कर्ज मिळणार आहे लाडक्या बहिणींनो। चला ते पण सांगतो। आणि बघा, फक्त मुंबईमध्येच एक कर्ज मिळेल का, तर बघा मुंबईमध्ये मुंबईच्या बँकांकडून 1 लाख रुपये कर्ज सांगण्यात आलं आहे। हे बघा, तुम्हाला नीटपणे सांगतो मी, मुंबईच्या बँकांकडून 1 लाख रुपये हे कर्ज सांगण्यात आलं आहे। परंतु मी तुम्हाला इथे सांगतो, आता तुमचे बाकीचे जिल्हे आहेत, बाकीच्या महिलांना पण मिळेल का, हो बाकीच्या महिलांना पण मिळणार आहे। आणि तुमचं जरी मुंबई व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या तरी जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर त्या जिल्ह्यात तुम्हाला 40,000 रुपये मिळणार आहे कर्ज, 40,000 रुपये कर्ज मिळणार आहे। तर त्याबद्दल पण सांगतो, त्यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत आणि ते कागदपत्रे कुठे द्यायचे आहेत, बँकेत देऊन तुम्हाला ते कर्ज कसं मिळणार आहे, चला त्याबद्दल पण सांगतो। आणि लाडकी बहीण ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला त्याबद्दल पण सांगतो। सर्वात महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा बहिणींनो, महत्त्वाची माहिती आहे, नीटपणे समजून घ्या। आता अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे बघा, आनंदाची बातमी ऑगस्ट महिन्याचे देखील 1500 रुपयेचा जो काही निधी आहे तो मंजूर झाला।
निधी जो आहे DBTवरती पाठवण्यात आलेला आहे ऑगस्टचा, आणि DBTवरून थेट आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणे सुरू झालेलं आहे. हे सर्वात मोठे आनंदाचे अपडेट आहे. आणि बघा, याच महिन्यात तुम्हाला पैसे मिळाले जुलैचे, आणि याच महिन्यात आता ऑगस्ट महिन्याचे पण पैसे मिळत आहे. म्हणजे याच महिन्यात तुम्हाला 3000 रुपये लाडक्या बहिणींनो. 1500 रुपये तुम्हाला पहिले मिळाले जुलैचे, आता अजून 1500 रुपये ऑगस्टचे सुरू झालेले आहेत. आता तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता पैसे येतील त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला. आणि तसेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ताज्या बातम्या आपण बघणार आहोत. आज रोजीच्या ताज्या बातम्या पण आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आपल्या चॅनलवर 25 किंवा 26 मिनिटाचा एकच व्हिडिओ येत असतो, ज्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळते. ताज्या बातम्या असो, कामाच्या बातम्या असो, तसेच महत्त्वाचे निर्णय असो, सर्व अपडेट शेतकरी भावांसाठी, तसेच लाडक्या बहिणींसाठी, मुलांसाठी, बहिणींसाठी, सर्वांसाठी माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. नवनवीन योजनेसंदर्भात देखील अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. चला पटापट या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. चला तुम्हाला सर्व माहिती मी आता सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. आता हे बघा, पहिले महत्त्वाची माहिती समजून घ्या. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला. आलेला आहे. तो निर्णय समजून घेऊ पहिले आपण, मग तुम्हाला सर्व अपडेट पण मी सांगतो. काही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकारांचे शेपूट वाढत चालले असल्यामुळे केवळ अर्ज पडताळणीवर न थांबता घरोघरी जाऊन या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी व चौकशी केली जाणार आहे. बघा, घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे. ही सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा, तर हा सर्वात मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये घेण्यात आलेला आहे. तर बघा, आता जे काही पडताळणी आहे ती घरोघरी जाऊन होणार आहे. नीटपणे समजून घ्या काय आहे माहिती. बघा, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही तपासणी होणार आहे. बघा, आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत की महिलांजवळ 4 चाकी वाहन आहे का, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे का, ती महिला 2-2 योजनेचा लाभ तर घेत नाही आहे, हे पण चेक केलं जाणार आहे. तसेच आयकरदाता आहे का, इन्कम टॅक्स वगैरे आयकरदाता आहे का. तसेच महत्त्वाचं म्हणजे बघा, सरकारी कर्मचारी आहे का. या सर्व गोष्टी बघितल्या जाणार आहेत. आणि जरी काही आढळलं तर अशा बहिणींना अपात्र केलं जाणार आहे. आलं तुमच्या लक्षात. आणि घरोघरी जाऊन ही तपासणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही तपासणी होणार आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी अनेक गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. त्यातच आता एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिलांनी कागदपत्री हे बघा क्लुप्ती वाढवून निधी मिळवण्याचे उघड झाले आहे. विशेषतः जालना जिल्ह्यात अशा प्रकारची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन तपासणी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. बघा, यापूर्वी अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे शासकीय नोकरीत असलेल्या महिलांनी देखील या योजनेत निधी प्राप्त केला आहे. सर्वात कहर म्हणजे केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेतून 14,000 पुरुषांनी देखील जे पैसे ते लाटले आहेत. त्यामुळे सरकारने माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत या योजनेसाठी आलेल्या अर्जाची फेरपडताळणी सुरू केली आहे. मात्र केवळ अर्जाच्या तांत्रिक तपासणीवर न थांबता घरोघरी जाऊन खातरजमा करून घेण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे. बघा, आता महत्त्वाची माहिती पुढे. तर लाडक्या बहिणींनो, बघा, आता जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे नीटपणे समजून घ्या. लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी योजना आहे, परंतु या योजनेमध्ये पुरुषांनी देखील लाभ घेतला. 14,000 पुरुष असे होते ज्यांनी योजनेचा लाभ घेतला. यामुळेच आता सरकारने महत्त्वाचा निर्णय काय घेतला की घरोघरी जाऊन तपासणी करावी.
त्यामुळे हे संपूर्ण काम आता घरोघरी जाऊन तपासणीचं काम अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही तपासणी केली जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे बघा, आता मी तुम्हाला सांगतो, हे तर झालं जी अपडेट होती, ती अपडेट मी तुम्हाला सांगितलं। आता ऑगस्टचे 1500 रुपये सुरू, त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती समजून घ्या। ऑगस्टचे 1500 रुपये येणे सुरू झाले का त्याबद्दल माहिती सांगतो, आणि 1 लाख रुपये कर्ज किंवा 40,000 रुपये कर्ज त्याबद्दल पण माहिती तुम्हाला सांगतो मी, काही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, पहिले कर्ज संदर्भात आपण समजून घेऊया। हे बघा, मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये कर्ज देऊ अशी घोषणा मागच्या वेळी झाली होती। तर काय झालं त्या घोषणेचं, तर बघा एक कर्ज तुम्हाला दिलं जाणार आहे, परंतु बँकांकडून अजून या संदर्भात काही माहिती किंवा घोषणा अजून झालेली नाही। फक्त मागच्या वेळी एकच घोषणा झाली होती, बस त्या व्यतिरिक्त दुसरी घोषणा अजून काही झालेली नाही। परंतु हे कर्ज तुम्हाला मिळू शकतं, पुढे चालून काही दिवसानंतर एक कर्ज तुम्हाला 100% दिलं जाऊ शकतं। बँकांकडून हा निर्णय होईल आणि तसं तुम्हाला सांगण्यात येईल आणि त्यानुसार तुम्हाला कागदपत्रे मागवली जातील आणि कर्ज तुम्हाला मिळेल। मुंबईसाठी 1 लाख रुपये कर्ज मिळू शकतं, मुंबईमध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्यासाठी, आणि बाकीच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 40,000 रुपयेपर्यंत कर्ज दिलं जाऊ शकतं। या संदर्भात पण मागच्या वेळी घोषणा झाली होती, घोषणा आपण सर्वांनी बघितली होती, बरोबर। तर घोषणा झाली होती, भरपूर मंत्र्यांनी ही घोषणा केली होती। त्यामुळे हे 40,000 रुपये कर्ज बाकीच्या जिल्ह्यांसाठी मिळणार आहे आणि हे कर्ज अजून या संदर्भात निर्णय नाही, फक्त घोषणा झालेली आहे। त्यामुळे हे लवकरात लवकर कर्ज सुरू होईल आणि शासनाला पण माझी विनंती आहे की हे कर्ज सुरू करा। ज्या पण बहिणींना हे कर्ज लागत असेल त्या बहिणी मग तिथे फॉर्म भरून ते कर्ज मिळवू शकता। छोटा मोठा उद्योगसाठी तुम्हाला एक कर्ज मिळणार आहे आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता। आलं लक्षात? अजून सुरू झाले नाही, सुरू झाल्यावर मी तुम्हाला सांगितलं। परंतु आता महत्त्वाची अपडेट समजून घ्या, तुम्हाला जुलैचे 1500 रुपये मिळालेले आहेत लाडक्या बहिणींनो, ओके। जुलैचे 1500 रुपये मिळाले, त्यानंतर लगेच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाही, ऑगस्ट महिन्याचे पैसे अजून आले नाहीत। तर हे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जे आहेत ते तुम्हाला कधी मिळतील ते तुम्हाला सांगतो मी, खुशखबर आहे। हे बघा, जवळपास 25 ऑगस्ट रोजी पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात, 25 ऑगस्ट नंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात बहिणींनो। अजून या संदर्भात अपडेट नाही, परंतु अधिकृत अपडेट नाही, परंतु एक अंदाजित माहिती आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 25 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येऊ शकतात। अजून कोणालाच पैसे आले नाही, आलं तुमच्या लक्षात? तर ही महत्त्वाची माहिती होती, ही माहिती तुम्हाला सांगायची होती आणि कर्ज संदर्भात माहिती द्यायची होती। चला, सर्व माहिती तुम्हाला समजली। आता महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघा, या कामाच्या बातम्या तुमच्यासाठी आहेत, व्हिडिओ पूर्ण बघा आणि या ताज्या बातम्या बघा तुम्ही आता। लाडक्या बहिणींनो, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली, परंतु या आज रोजीच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या तुम्ही बघा, सर्व बातम्या कामाच्या आहेत। हे बघा, पहिली बातमी आहे मध्य महाराष्ट्र कोकणात 2 दिवस पावसाचा अंदाज। हे बघा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात शुक्रवार आणि शनिवार असे 2च दिवस तुरळक भागात पावसाचा अंदाज आहे। विदर्भात मात्र 11 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे। बघा, तर हवामान विभागाकडून आलेली ही माहिती आहे आणि 11 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे। आता अरबी समुद्रात तयार झालेल्या सक्रिय स्थितीमुळे राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढला आहे। हे बघा, कोकण, मध्य महाराष्ट्र गुरुवारी पाऊस झाला, तसेच शुक्रवारी शनिवारी याच ठिकाणी तुरळक भागात हलका ते मध्यमचा अंदाज होता। मात्र विदर्भात मात्र बघा पावसाचा जोर जास्त असून 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान, हे बघा 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान या भागात येलो अलर्टचा इशारा सर्वच जिल्ह्यांना देण्यात आला आहे। तर बघा, तर 11 ऑगस्टपर्यंत हे बघा 11 ऑगस्टपर्यंत सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे, म्हणजे या तारखेदरम्यान पाऊस होणार आहे विदर्भात, ओके। विदर्भात मात्र पावसाचा जोर जास्त असून आणि 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान या भागात येलो अलर्टचा इशारा सर्वच जिल्ह्यांना देण्यात आला आहे। तर ही सर्वात मोठी बातमी होती पावसासंदर्भात। आणि बघा, हे महत्त्वाची स्थिती आता कशामुळे निर्माण झाली, तर अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे राज्यातील काही भागात आता पावसाचा जोर वाढला आहे, ओके। तर बघा, मध्य महाराष्ट्र कोकणात 2 दिवस पावसाचा अंदाजबद्दल ही माहिती होती।
तर ही पहिली बातमी होती. तर ही पहिली बातमी महत्त्वाची बातमी होती पावसासंदर्भात. आता पुढील बातमी नंबर आपण 2 बघणार आहोत. अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही पटकन या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा या व्हिडिओला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला बातमी नंबर 2 बघा तुम्ही आता. अतिशय महत्त्वाची बातमी आहे बातमी नंबर 2. चला बातमी नंबर 2 बघा तुम्ही आता. महत्त्वाची बातमी आहे बातमी नंबर 2. तर बातमी नंबर 2 आहे गावाच्या, हे बघा, गावांच्या समृद्धीसाठी महाराष्ट्र शासनाने उचललेले ऐतिहासिक पाऊस सुरू केले हे अभियान. तर बघा ग्रामीण भागासाठी महत्त्वाची माहिती आहे. गावांच्या समृद्धीसाठी आता महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत, ऐतिहासिक पाऊल उचललेले आहे. आता हे नवीन अभियान सुरू केलेलं आहे. काय महत्त्वाचं अभियान आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. तर बघा, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे नवीन अभियान सुरू करण्यात येत आहे. हे बघा, या अभियानाची सविस्तर माहिती देताना ग्रामविकास मंत्री जे आहेत जयकुमार गोरे म्हणाले, हे अभियान केवळ स्पर्धात्मक नसून ग्राम विकासाच्या लोक चळवळीला चालना देणारे महत्त्वाचे माध्यम ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वात तयार झालेल्या या योजनेला 29 जुलै 2025 रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून यासाठी हे बघा रुपये 290.33 कोटीची भरीव तरतूद करण्यात आले आहे. यात 245.20 कोटी रुपये केवळ पुरस्कारांसाठी असून उर्वरित निधी प्रचार, प्रशिक्षण आणि मार्गदर्शनासाठी वापरण्यात येणार आहे. ओके, पुढे बघा. आता या अभियानाचा उद्देश काय आहे ते पण सांगतो तुम्हाला. हे बघा, या अभियानाचा मुख्य उद्देश गावागावात सुशासन हे बघा, सुशासन जे आहे गावागावात सुशासन प्रस्थापित करणे, आत्मनिर्भरता निर्माण करणे आणि विकासाची स्पर्धात्मक भावना रुजवणे हा आहे. योजना केवळ प्रशासकीय यंत्रणेपुरते मर्यादित नसून ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभागावर आधारलेले आहे. तर एक चांगली नवीन अभियान आहे हे. आणि या अभियानामुळे हे बघा गावागावात सुशासन प्रस्थापित होणार आहे, आत्मनिर्भरता निर्माण होणार आहे आणि विकासाची जी काही स्पर्धात्मक भावना आहे ती रुजवणे पण हा याचा उद्देश आहे. ओके, तर अतिशय महत्त्वाची बातमी होती बातमी नंबर 2. तर गावांच्या समृद्धीसाठी महाराष्ट्र शासनाने आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केलं जात आहे आणि हे अभियान सुरू केलं जात आहे. चला, ही बातमी महत्त्वाची होती, बातमी समजली तुम्हाला. चला आता बातमी नंबर 3 बघा. अतिशय महत्त्वाची आहे बातमी नंबर 3 बघा तुम्ही आता. चला आता आपण समजून घेऊया बातमी नंबर 3. बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. आता महत्त्वाची बातमी आहे शेतकरी भावांसाठी. शेतकरी भावांसाठी महत्त्वाची बातमी काय आहे बघा. खऱ्या गरजूंनाच कर्जमाफी. तर कर्जमाफी संदर्भात मोठी बातमी आहे. खऱ्या गरजूंनाच कर्जमाफी. बावनकुळे यांची मोठी घोषणा. शेतकऱ्यांमध्ये आशेचा नवा किरण. हे बघा, राज्यातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक आश्वासन पूर्ण केले जाईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल जाहीर केले. हे बघा, जे गरजू शेतकरी आहेत आणि पात्र शेतकरी आहेत अशा शेतकरी भावांनाच कर्जमाफी मिळेल असे ते सांगण्यात आलेलं आहे. हे बघा, कर्जमाफीचा विषय लांबणीवर पडलेला नसून
यासाठी सरकारने एक समिती नेमली आहे। या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। हे बघा, कर्जमाफी ही लांबणीवर गेलेली नाही, कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आलेली आहे आणि ही जी काही समिती आहे ही समिती आता या समितीकडून एक अहवाल येणार आहे आणि हा जो अहवाल आहे हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीचा अंतिम निर्णय जो असेल तो निर्णय घेतला जाईल असं इथे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। हे बघा, बावनकुळे म्हणाले, सरकारचा भर योग्य आणि गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावर आहे। समिती शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करेल आणि त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल। कर्जमाफी मेरिटवर आधारित असेल, जेणेकरून खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांना मदत मिळेल। समाजातील सर्वात शेवटच्या घटकाला आधार देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार ठाम असून समितीच्या सर्वेक्षणानंतर पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची ग्वाही बावनकुळे यांनी दिली। या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून समितीचा अहवाल आणि त्यानंतरचा निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। तर बघा, ही महत्त्वाची बातमी होती कर्जमाफी संदर्भात। तर बघा, जे काही गरजू आहेत आणि पात्र शेतकरी आहेत अशा पात्र शेतकरी भावांनाच आणि गरजू शेतकरी भावांनाच ही कर्जमाफी मिळेल असे ते सांगण्यात येत आहे आणि यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि या समितीच्या सर्वेक्षणानंतर ही कर्जमाफी मिळणार आहे। चला, ही बातमी समजली। पुढील बातमी बघा तुम्ही आता। पुढील बातमी बघा, बातमी नंबर 4, शेवटची बातमी आहे। एवढी शेवटची बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया। बघा, कामाची बातमी आहे शेवटची ही बातमी बघा, महत्त्वाची बातमी। हे बघा, शाळेत राष्ट्रगीतानंतर आता गरजा महाराष्ट्र माझा राज्यगीत गाणे बंधनकारक। हा सर्वात मोठा चांगला निर्णय आहे। आता तुम्हाला शाळेत गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणे बंधनकारक करण्यात येणार आहे। शाळांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा, या संदर्भात माहिती काय आहे, तर आता सर्व शाळांमध्ये हे बघा, आता सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर हे बघा, राष्ट्रगीतानंतर गरजा महाराष्ट्र माझा राज्यगीत गाणे बंधनकारक। तर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नियम न पाळणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा दिला। सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हा नियम लागू होणार आहे। हे बघा, मराठी शाळेसोबतच आता सर्व माध्यमांच्या शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणे बंधनकारक करण्यात आले। गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक असणार आहे। जी शाळा याची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे। तर हे बघा, महत्त्वाची बातमी, गरजा महाराष्ट्र माझा हे जे काही गीत आहे ते आता सर्व शाळांमध्ये गायचं आहे आणि ते गाणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। हे बघा, मराठी शाळेसोबत आता सर्व माध्यमांच्या शाळेतही राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणं बंधनकारक आहे असा आदेश देण्यात आला आहे। पूर्वी इयत्ता 4थी आणि 7व्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होती, त्यानंतर 5व्या आणि 8व्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली। आता यानंतर इयत्ता 4थी, 5वी, 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा संकल्प शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला। अतिशय महत्त्वाची बातमी ती बातमी नंबर 4। तर बघा, शाळेत आता राष्ट्रगीतानंतर आता गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। अतिशय चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे शिक्षण मंत्र्यांकडून। चला, ही बातमी समजली तुम्हाला। पुढील महत्त्वाची माहिती आता समजून घ्या। बघा, आता पुढील महत्त्वाची माहिती,
तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली। तसेच आपण या व्हिडिओमध्ये आज रोजीच्या महत्त्वाच्या ज्या काही ताज्या बातम्या होत्या त्या कामाच्या ताज्या बातम्या पण आपण बघितल्या। सर्व माहिती कामाची बघितली आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर 25-26 मिनिटाचा एकच व्हिडिओ येतो आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व रोजच्या ताज्या बातम्या आणि योजनेसंदर्भात माहिती सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे सर्व कामाची माहिती आणि एकदम सर्व अपडेट मी तुम्हाला सिंपल सोप्या भाषेत आपल्या गावरान भाषेत मी तुम्हाला समजून सांगत असतो। ओके, सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली। तुम्ही सर्वजण व्हिडिओ पूर्ण बघतात त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला आता त्यामुळे पटकन या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती बघितली, कर्ज संदर्भात माहिती आपण बघितली, लोन संदर्भात, तसेच आपण आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघितल्या, पावसासंदर्भात शेतकरी भावांसाठी माहिती, तसेच शिक्षण मंत्री साहेबांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय, मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। पटकन तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। भेटू आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद लाडक्या बहिणींनो, भावांनो, सर्वांना धन्यवाद। इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामुळे। ठीक आहे, भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।